a heartfelt ceremony held at the ADEI office in Pernem, the Government Secondary and Higher Secondary Teachers Cooperative Society of Pernem and Bardes come together to facilitate students and retired educators. The event honored retired principals, headmasters, teachers, and non-teaching staff for their dedicated service while also celebrating the achievements of students from the region. त्याच्या शालेय स्तरावर असताना राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत त्यांना दुसरा क्रमांक प्राप्त झालेला आहे. प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करत असताना प्राथमिक शिक्षक स्तरावरील मराठी निबंध स्पर्धेत भारतीय संस्कृती या विषयावर त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. एकांकिका, फुगडी, नृत्य स्पर्धांचे त्यांनी अनेक विषयात रिसोर्स पर्सन म्हणून त्यांचं कार्य अधोरेखित आहे. तसंच गोवा बोर्डासाठी एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, पेपर सेटर म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य बजावलेले आहे. हुतात्मा बापूगाव हायस्कूलचा 100% निकाल देण्यात त्यांचे मोलाचे असे सहकार्य सदोदित लाभलेले आहे. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही विषयात 100% निकाल देण्यात त्यांचे मोलाचे असे योगदान आहे. या व्यतिरिक्त त्याला अनेक ठिकाणी अनेक प्रतिष्ठित असा नॅशनल बिल्डर अवॉर्ड हाही अवॉर्ड प्राप्त झालेला आहे. तर असे हे हरहुन्नरी आणि भीष्मतुल्य असं व्यक्तिमत्व आज मानाने सन्मानाने निवृत्त झालेला आहे. या निमित्त त्यांचा हा श्री अरुण महादेव पाटील यांची सर शिक्षण, समाज, नाट्यकला, संगीत, क्रीडा व इतर सर्व क्षेत्रामध्ये आजपर्यंत अनेक मातीच्या घोड्यांना आज आपण आघात देताना योग्य मार्गदर्शन केलं आणि अनेकांचे कर्तृत्व घडविण्यास हातभार लावला. त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपण मूळचे महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील कडलेगे या गावातील थोर साहित्यिक कैलासवासी रणजित देसाईंची छाया या गावावरती होती. परंतु जन्मभूमी जरी चंदगड तालुक्यातील कडलगे हा गाव असला तरी आपली कर्मभूमी ही खऱ्या अर्थाने गोमंत भूमी होय. या गोमंत भूमीने आपल्या सर्व कुटुंबाला बरंच काही दिलेलं आहे. आपल्या परमपूज्य विद्याश्रेणी याच गोमंतकात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. आपले बंधुराजही शिक्षकच होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून 15 जुलै 1983 रोजी प्राथमिक शिक्षक म्हणून आपली नेमणूक झाली. शिक्षण दानाचा पवित्र कार्य हाती घेण्याअगोदरच आपलं संपूर्ण शिक्षण हे गोमंतकातच झालं. इथूनच आपला शालांतर शिक्षकी पेशा सांभाळताना आपल्यातील कलाकार सदोदित जागृत राहिला. नाट्यकला उजतच आपल्या रक्तात भिजली होती. मराठी अंशी रंगमंचावर दिग्दर्शक म्हणून कार्य करताना कला अकादमीच्या नाट्य स्पर्धात आपण अनेकदा दिग्दर्शनाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरला. अनेक नाट्य निवेदन कार्यशाळा, युवावाणी व आकाशवाणीच्या कार्यक्रमात, नाट्य शिबिरामध्ये, चित्रपट निर्मिती कार्यशाळामध्ये आपण सक्रिय होता आणि त्यांच्या या अनुभवाचा उपयोग आपण आपल्या आजी माजी विद्यार्थ्यांना करून दिला. एक कलाकार म्हणून आपण फार मोठे योगदान रंगभूमीला दिले आहे. नाटकात जरी आपल्या भूमिका कमी असल्या तरी तुम्ही डॉक्टर प्रसाद गुरव निर्मित आणि दिग्दर्शित मराठी ग्रहानंतर रुपेरी वाहून या कार्यक्रमाचे 40हून अधिक वेळा निवेदन केलं. एक परिपक्व शिक्षक कसा असावा याचे आपण एक उत्तम उदाहरण आहात. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना वेळोवेळी आपण मार्गदर्शन केलं. इंग्रजी आणि मराठी हे विषय आपल्या आधी आवडीचे आणि या विषयात विद्यालयाचा कितीतरी वर्ष 100% निकाल आणण्यात आपला मोलाचा असा वाटा होता. आपल्या या कार्याची दखल गोवा सरकारने घेतल्याला 2015 साली गोवा राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार आपणास प्रदान केला. त्या व्यतिरिक्त गोवा मराठी अकादमी, चांदेर हसापूर ग्रामपंचायत, हसापूर ग्रामस्थ, राजहंस प्रकाशन समूह, रोटरी क्लब पेडणे अशा प्रतिष्ठित संस्थांकडून आपला यथोचित आणि अनेकांचे कर्तृत्व घडविण्यास हातभार लावला. त्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन. आपण मूळचे महाराष्ट्रातील चंदगड तालुक्यातील कडलेगे या गावातील थोर साहित्यिक कैलासवासी रणजित देसाईंची छाया या गावावरती होती. Treading forward in the journey of life by choosing teaching as your vocation, you are entered into sacred bond with yourself and the students around you. The path was still with thorns and obstacles. However, with your indomitable positive attitude and spirit, you managed to turn every obstacle
into an opportunity for improvement. You may have technically put a full stop to your career, but even in the future, your experience, your attitude, patience, grit, and determination will be a source of inspiration for many. Your valuable contributions have led this association to reach this pinnacle of success. We pray to the Almighty that you may be blessed with good health and prosperity in the times to come.